सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि धनगर समाजाचे ज्येष्ठ नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अण्णासाहेब डांगे आज आपल्या दोन्ही मुलांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये अण्णासाहेब डांगे, त्यांचे दोन सुपुत्र चिमण डांगे आणि विश्वनाथ डांगे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील. राज्यातच पहिल्यांदा काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यास डांगे यांची महत्त्वाची भूमिका होती. आरएसएसच्या मुशीमध्ये तयार झालेले डांगे नंतरच्या काळात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले होते आणि आता ते पुन्हा स्वगृही परततात. गुहागरमधल्या कार्यकर्त्यांना भास्कर जाधवांनी भावनिक पत्र लिहिलंय. काही पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यावरती त्यांनी हे पत्र लिहिलंय. एक गेला तर चार निर्माण करेन असं भास्कर जाधवांनी म्हटलंय आणि मी आक्रमक असलो तरी संवेदनशील आहे असंही त्यांनी नमूद केलंय. या पत्रात त्यांनी काय म्हटलंय आपण पाहतोय. विकासाचं कारण देऊन तुम्ही अन्य पक्षात गेल्याचे स्वतःचं समर्थन करताय, म्हणजे स्वतःशी खोटं बोलून जनतेची फसवणूक करत आहात. याची विकासाची नक्की व्याख्या काय? केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी आणि सत्तेच्या हव्यासापोटी हा पक्षप्रवेश झालाय हे तुमच्या लक्षात असू दे. मित्रांनो, मी पण माणूस आहे, मला पण मन आहे, वेदना होतात मनाला. राजकारण करायला मला कोणी शिकवण्याची गरज नाही. 40 वर्ष मी याच क्षेत्रात आहे. एक गेला तर चार निर्माण करेन, परंतु मी आक्रमक असलो तरी अत्यंत संवेदनशील आहे. एवढी वर्ष जीवाभावाप्रमाणे जपलेली माणसं घर सोडून जातात तेव्हा दुःख तर होणारच ना. त्यांच्या खोटेपणाच्या नादी लागू नका. विकास विकास काय घेऊन बसलायत, तुमचा भास्कर जाधव खंबीर आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी